ओम शांती. नमस्कार. गुड मॉर्निंग. सुप्रभात. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, भारत देश की महिमा अपार. भारत देश की महिमा अपार. इस भारत में आते हैं शिव भगवान. ज्या वेळेला आपण देश विदेशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून येतो तेव्हा समजतं की आपला भारत देश किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे. आणि अवतरणासाठी सुद्धा परमेश्वराने दुसऱ्या कोणत्या देशाची निवड केलेली नाही आहे, तर भारत भूमीची केलेली आहे. भारत भाग्य विधाता म्हटलेलं आहे. अर्थातच ते विश्वाचे भाग्य विधाता आहेत, परंतु विशेष भारत भूमीमध्ये येतात. आणि म्हणून भारत देशामध्ये राहणाऱ्या आम्हा सर्व भारतवासी बंधू भगिनींना किती शुद्ध सात्विक नशा अभिमान आहे की आम्ही भारतवासी आहोत. देशाचं नाव तर आपला इंडिया ठेवण्यात आलेलं आहे. तसं इंडिया म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म जर आपण पाहिला, INDIA, इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट महिन्यामध्ये इंडिपेंडंट स्वतंत्र देश जो घोषित करण्यात आला तो इंडिया. परंतु आपला देश तर भारत आहे. संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा, शक्ती देणारा, तारणारा विश्वाला हा भारत देश आहे. नंतर तर हिंदूंचं राष्ट्र म्हणून हिंदुस्तान म्हणण्यात आलं, परंतु आपल्या देशाचं नाव आहे भारत. आणि हा आपल्याला सात्विक अभिमान आहे. 5000 वर्षापूर्वी याच भारत देशाचं संपूर्ण विश्वावरती राज्य होतं. जेव्हा श्रीकृष्ण श्री विष्णू बनतात, श्री राधे अर्थात श्री लक्ष्मी नारायण बनून विश्व महाराज आणि विश्व महाराणी बनून संपूर्ण विश्वावर राज्य करतात. किती ताकद होती त्यांच्यामध्ये. आणि ही ताकद आली कुठून? स्पिरिच्युअलिटीमधून. कारण सामान्य माणसापासून देवता बनण्याचं जे ट्रेनिंग आहे, तर ते ट्रेनिंग स्वयं परमपिता परमात्मा शिव आपणास देत आहेत. आणि आज आपण पाहूया की संपूर्ण आपला भारत एवढा सुजलाम सुफलाम असताना, सशक्त असताना आज त्याची काय अवस्था आहे आणि अशी अवस्था केली कुणी? आज सर्वत्र पाहिलं तर अन्याय, अत्याचार, पापाचार, भ्रष्टाचार हे वाढत जाण्याचं कारण कर्मगती आपणास माहीत नाही. आता 4 पैसे आपल्याला मिळतात, कष्टाचे मिळाले, वेलकम आहे. म्हणून म्हणतात की जो प्यार से दे वो तो देवता समान है. जो खीर के समान होता है, जो प्यार से करे हो. खींच के लो ले ले तो ये तो खून के बराबर हो जाता है. तो खींच के किंवा कुणाला तंग करून, कुणाला फसवून अशा प्रकारचं जर धन येत असेल तर ते धन आपल्याला सुख देणार नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्या देशामध्ये राहत असताना आपले जे पूर्वीचे आपले संस्कार आहेत ते फक्त स्मृतीमध्ये जागृत अवस्थेत ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे पाहूया की श्रीकृष्णाच्या ओठामध्ये काय होती? सुंदर बासरी होती. आणि आज या 21व्या शतकामध्ये विज्ञानाच्या उत्तुंग शिखरावरती आपण असताना आपल्या ओठामध्ये काय आली? जरूर लोक म्हणतील, हो बेंजी, बिडी आली, सिगारेट आली. श्रीकृष्ण काय खायचे? लोणी खायचे, फ्रूट्स खायचे, दूधजन्य पदार्थ. आपण काय खातो? आजच्या तरुण पिढीला विचारा, ते स्पष्ट सांगतील तंबाखू, गुटखा, मावा वगैरे वगैरे. आणि आता करोना असून सुद्धा मला आश्चर्य वाटते,
वर मास्क लावलाय चेहऱ्याला, पण घमघमाट सुटलेला असतो तोंडाचा त्यांच्या. आणि मग विचारावं लागतं, भाऊ तुम्ही गुटखा खाल्लाय? हो हो हो. किती टेन्शन असतं बहिणीजी, तुम्हाला काय माहिती, तुमचं निवांत आहे आपलं, तुम्हाला काय टेन्शन नाही आहे. अहो पण टेन्शनचं हे काय उत्तर आहे का? औषध आहे का? नाही तर दवाखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेडिसिन न ठेवता हे पदार्थच ठेवण्यात आले असते ना. श्रीकृष्णांच्या अंगावरती तुम्ही बघाल, भगवान श्रीकृष्ण भरपूर अंगावर दागदागिने घालून आहेत. आज आमची अवस्था आज काय झाली सांगा. थोडं जरी सोनं घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा लोकांना अशक्य वाटतं. सोन्याचा धूर निघायचा आणि आता सिगरेटचा धूर निघा लागला आहे. त्या सोन्याच्या धुरामध्ये सोनमय दुनिया असणार आणि आज रक्ताच्या ह्या तंबाखू किंवा बिडी सिगरेटच्या धुरामध्ये रक्ताचा आमचा धूर निघाला आहे. का लक्षात येत नाही आहे भावंडांच्या की आपण तर व्यसन करतोय, नशा करतोय, याच्यामुळे आपल्या परिवाराला पूर्णपणे आपण बर्बाद करायला लागलेले आहोत. स्वतः तर होणारच आहे, त्याच्यामध्ये मरून जाणारच आहे. मग ते तंबाखू असू दे किंवा दारू असू दे आणि कोणती व्यसनं असू देत. परंतु याच्यावरती फक्त एवढं जाणीव आम्हाला जरी राहिली तरी पुष्कळ आहे की आम्ही कोण होतो एकेकाळी. श्रीकृष्णांची नेहमी आपण बघतो डान्सिंग पोज आहे, डान्स करतायत, खुशीनं डान्स केला जातो ना. असंच कुणाला सांगितलं डान्स करा तर कुणी करेल का हो? नाही ना. तर अशा प्रकारे आजचा माणूस डान्स काय करतोय? नाचतोय तो, पण टेन्शनमध्ये नाचतोय, कधी रागानं नाचतोय, क्रोधानं नाचतोय, अहंकारी वृत्तीनं नाचायला लागलेला आहे, का विकारानं नाचायला लागलेला आहे. हे विकार आज माणसाला नाचवायला लागलेले आहेत. श्रीकृष्णाने तर 5 फडीच्या नागावरती डान्स केलेला आहे, आपण ऐकले. आपली संस्कृती महान आहे. याचा अर्थच आहे की काम क्रोधादी विकारांच्यावरती डान्स करणं इट्स नॉट जोक. किती प्रचंड पॉवर, एनर्जी त्यांच्या आत्म्यामध्ये भरलेली असेल. आणि म्हणून हा अभ्यास आता आम्हा तुम्हा सर्वांना करावा लागेल. हे संगमयुग अर्थात कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात, यालाच म्हणतात विषतोडक पर्व. अर्थात रक्षाबंधनाच्या दिवसाला पण विषतोडक पर्व म्हणतात. तर कोणतं विष आपल्याला तोडायचं आहे? तर हे विकारांचं विष तोडायचं आहे. भय, चिंता. आजकाल मला काय होते, कुठला करोना आणि कुठलं काय असं म्हणून इतकी निष्काळजीपणा लोक आज बाहेर बघतो, आपण पाहतोय. मास्क लावत नाही आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत. कृपया सर्वांना नम्र निवेदन आहे, हे नियम, या नियमानेच आपलं जीवन घडणार आहे, आपण जिवंत राहणार आहोत. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये सांगण्यात येतं की हे व्यसन जे आहे, नशा जो आहे, एक प्रकारचं विष आहे. संकट तर आहेच आहे, समस्या तर आहेच आहे, पण हे विष पण आहे. विष तोडक पर्व आहे ना. आता हे विष कुठल्या प्रकारचं आहे म्हटलं आहे? तक्षकस्य विषम शिरे, तक्षकस्य विषम दंते, वृश्चिकस्य विषम पुच्छे, मक्षिकस्य विषम शिरे, दुर्जनस्य व्यसनस्य सर्व अंगस्य. तक्षक म्हणजे साप. सापाचे विष हे त्याच्या दातांमध्ये आहे. कधी साप असा बाईट झाला आणि असंच त्याने जर त्याचे दात बाहेर आले तर ते विष भिनणार नाही, पण उलटला मात्र की समजायचे की आता, आणि सगळेच साप असे विषारी आहेत अशातलाही भाग नाही आहे. 200पेक्षा जास्त सापाच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये फक्त 10 ते 12 विषारी जाती आहेत. बाकी साप बघितल्याबरोबरच आपली घाबरगुंडी उठते, घाबरतो आपण. दुसरं आहे मक्षिकस्य विषम शिरे, मधमाशीचं जे विष आहे ते तिच्या डोक्यामध्ये आहे. वृश्चिकस्य विषम पुच्छे, वृश्चिक म्हणजे विंचू, त्याचं विष कुठं आहे? तर ते विष आहे त्याच्या नांगीमध्ये. म्हणून म्हणतात काही लोक, पूर्वीचे लोक म्हटले, मी ऐकलेलं आहे की एक वेळ सापाचा दंश झाला तर पटकन मरेल तरी, पण विंचवाचा दंश म्हणजे फक्त वेदना आणि वेदना आणि वेदना. 10 वाजता जर सकाळी 10 वाजता जर बाईट झाला असेल विंचू, तर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत 24 तास म्हणजे अशा वेदना असतात. मेडिसिनने आपल्याला कमी येतं, परंतु ते 24 तास सहन करावं लागतात. बट व्यसनाश्य दुर्जनाश्य सर्व अंगश्य, व्यसनी जो माणूस आहे, दुर्जन जो आहे, त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये हे विष आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणते की माणसाभराचं मेंढरं बरी सांगून गेली ज्ञानेश्वरी. आता हे सगळे जनावरं बरी म्हणायची वेळ आली
एवढं माणसाच्या प्रत्येक अवयवांमध्ये विष हे कशामुळे भरलं, कोणत्या प्रकारचं विष आहे? तसं पाहिलं ना, डोळ्यांमध्ये असणारे कीटक हे वेगळे आहेत, नाकामध्ये आहेत, कानातले जसं स्टॅफिलोकोकस ऑरियस आहे, बॅसिलस आहे, तोंडामध्ये कीटक जीवजंतू बॅक्टेरिया वेगवेगळे आहेत. प्रत्येक कर्मेंद्रियांच्यामध्ये आज विष बॅक्टेरिया आहेत. परंतु काम क्रोधादी विकारांच्यामुळे आपलं शरीर जे कमल नयनी, कमल वचन, कमल वदन, कमल हस्त है ना, कमळाची उपाधी दिली म्हणजे स्वच्छ, पवित्र, निर्मळ. पण आज याची काय अवस्था झाली? ही अवस्था ही विशेष करून व्यसनाने तर झालीच झाली, पण मूळ आहे विकार, काम क्रोधादी विकार. आणि म्हणून हे विकार रूपी विष नष्ट करणारा हा रक्षाबंधनाचा सण आहे. आपण फक्त 1 वर्ष साजरा करतो, पण ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये सेकंड बाय सेकंड साजरा केला जातो. आपल्याला पवित्र राहायचं आहे, पवित्र जीवन जगायचं आहे, कारण पवित्रता हेच सर्व रोगांचं औषध आहे असं सांगण्यात येतं. प्युरिटी इज द मदर ऑफ पीस अँड प्रॉस्पर्टी. सो चला आपण सर्वजण पवित्रतेला धारण करूया. ओम शांती.